मनसेचा आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मेळावा। राज ठाकरेंचं एकदा लाव रे तो व्हिडिओतून मतदार यादी घोळाचं प्रेझेंटेशन, तर मोर्चाच्या प्लॅनिंगसाठी मविया नेते आणि राज ठाकरेंची बैठक। सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीआधी बच्चू कडूंची मागणी। आंदोलनाच्या श्रेयाबाबत वाद नसल्याचंही स्पष्ट। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। कौलापूरमध्ये महामार्गाची मोजणी रोखली। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी लावलं पिटाळून। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक। वाशिमच्या रिधोऱ्यात अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपद निवडणुकीची रंगत आणखी वाढली। विहंग सरनाईक, प्रसाद लाड यांच्यानंतर आता नाना पटोले इच्छुक। आमदार रोहित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बोगस आधार कार्ड प्रकरणात गुन्हा दाखल। डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार बनवणं होण्याची शक्यता। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बीडीडी रहिवाशांना भाडं रक्कम वाढवण्याची पत्राद्वारे मागणी। 25,000 ऐवजी 40,000 रुपये भाडं देण्याची मागणी। मनपा झेडपी निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेणं शक्य नाही। विरोधकांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणूक संबंधित नियमांमध्ये व्हीव्हीपॅट वापराची तरतूद नसल्याचं आयोगाचं म्हणणं। अपात्र लाडक्या बहिणींनी लाटले 4,000 कोटी। माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर। सरकारकडून पडताळणीत उशीर झाल्यानं फटका। सरसकट पैसे दिले गेल्यानं बोगस बहिणींची चांदी। जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकर पोलीस स्टेशनला तक्रार करणार। बिल्डर गोखलेंनी माघार घेतल्यानंतर गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। निलेश घायवळचे मराठवाडा पवनचक्की माफियांशी संबंध उघड। पवनचक्की माफिया अमोल लाखेसोबत घायवळनं आर्थिक व्यवहार केल्याचं उघड। पोलिसांचा तपास सुरू। पलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात दोन्ही संशयित आरोपींना कोर्टात हजर करणार। गोपाल बदने, प्रशांत बनकरची कोठडी संपणार। आरोपींचा जेलमधला मुक्काम वाढण्याची शक्यता। आणि राज्यात 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज। कोकण किनारपट्टी भागात पाऊस कायम। ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता।